यावेळी पंचांच्या भूमिकेत अजित फरडे आणि एस के या सामन्यासाठी पंच असतील आणि सलामीचे फलंदाज मैदानावर येतील श्याम इलेव्हन कडून विकी आणि महेंद्र भालेराव. एक कामगिरी करावी लागेल कारण पहिल्याच सामन्यात प्रथम फलंदाजी आपल्याला करावी लागणार आहे आणि एक टार्गेट सेट करावं लागेल कारण आपण बऱ्याचदा पाहतो लिमिटेड ओव्हर गेम्स मध्ये जेव्हा टार्गेट दिलं जातं तेव्हा ते चेस करणं त्यासाठी माझ्या समोर एक प्लॅनिंग असू शकतं. मात्र यावेळी किनवली संघाला एक स्ट्रॅटेजी करावी लागेल, प्लॅनिंग करावं लागेल, एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळी संघ हा नौका संघ या विभागात येत असला तरी देखील ज्या अंतरावरून ते आलेले आहेत नक्कीच काहीतरी कॅलिबर आहेत, ते पोटेन्शियल आहे आणि म्हणूनच एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. विकी आणि महेंद्र ही पेअर ओपनिंग पेअर किनवली संघाकडून मैदानावर हजर आणि गोलंदाजी मार्कवर योगेश. हे पहिलं षटक टाकलं जाईल आजच्या दिवसात चौथ्या दिवसाचा पहिला सामना सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळे विपक्ष श्याम इलेव्हन किनवली. नक्कीच वाशाळे संघाची गोलंदाजी सुरू होते. योगेश प्रॅक्टिस करतो आहे मात्र यानंतर लगेचच सामना ऑन होईल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी कारण एक आगळं वेगळं एक फॉर्मॅट आमचे प्रवीणजी फर्डे मेजर यांनी या वेळच्या या 5व्या पर्वामध्ये घेऊन आलेत आणि त्या पॅटर्न नुसारच या गेम्स पुढे चाललेले आहेत आणि 3 दिवस अगदी सुरेख पद्धतीनं हे सामने पुढे आलेत. आजचा 4था दिवस आहे. पुन्हा एकदा गणरायाला विनंती आहे आमचे हे सामने असेच निर्विघ्नपणे पार पडू देत आणि ती सुरुवात होईल त्या सामन्याला. येस लेट्स प्ले. योगेश टू विकी. या सामन्यातला पहिला चेंडू योगेश कडून टाकला जाईल विकीसाठी. ओहो हो यावेळी चेंडूला दिशा दिली. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू येतो. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव मात्र पूर्ण केली जाईल दरम्यान आणि धावफलक सुरू झालं श्याम इलेव्हन किनवली संघाचं. यावेळी काहीसा आखूड पडलेला चेंडू होता. वाटलं होतं फुलटॉस येईल मात्र चेंडू गुड लेंथवर पडला आणि हलक्या हाताने खेळला गेला विकीकडून कारण पहिला चेंडू होता. टेस्ट केला गेला असावा मात्र तरी देखील एक धाव मिळाली आणि एका धावेनं धावफलक सुरू झालं किनवली संघाचं. ओहो यावेळी हाफ ट्रॅकर होता. चेंडू इनसाइड एज जातो थर्ड मॅनच्या दिशेला. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. थांबवतील का चेंडूला? हो थांबवलं गेलं मात्र दरम्यान यावेळी मात्र ओव्हर थ्रोज होतोय आणि आणखी एक धाव मिळेल का? मात्र आणखी एक धाव. यावेळी मात्र एक गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मित्रांनो. जिथे 2 धावा होत्या तिथे 4 धावा मिळत आहेत त्या श्याम इलेव्हनला. अतिशय सुरेख आणि छान सुरुवात कारण हा चेंडू फील्ड झाला असता 2 धावा मिळाल्या असता मात्र मिसफील्ड झाली. कुठेतरी एक थ्रो चुकीच्या पद्धतीने फेकला गेला. तो कलेक्ट करू शकला नाही परिणामी 4 धावा मिळाल्या. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 5. पहिल्या 2 चेंडूंवर 5 धावा आतापर्यंत महेंद्र भालेराव आणि विकी ही पेअर आहे. हो यावेळी मात्र चेंडू समजू शकला नाही मात्र एक धाव तर पूर्ण केली. मला वाटतं चेंडू डाऊन द लेग होता. व्हाईटचा इशारा येतो एस के यांचा आणि एकूण धावा मिळतील 2. एक अतिरिक्त आणि एक धावून अशा 2 धावा मिळतील या चेंडूवर. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते बिनबाद 7. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू फसवतोय विकेट किपरला स्लीपला आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेला. 4 धावा मिळतील या चेंडूवर. यावेळी मात्र चेंडू फलंदाजाला तर फसवतोच होता आणि क्षेत्ररक्षकांना देखील फसवलं आणि चेंडू जाऊन थांबला सीमा रेषे पार. 4 धावा मिळाल्या.
या चेंडूवर पुढचा चेंडू योगेशचा विकीसाठी. यावेळी मात्र धाव मिळेल का आणि एक चोरटी धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळालं आणि आणखी एक धाव मिळेल ती किन्नवली संघाला आणि धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या जाऊन पोहोचते 12 धावा. 12 विदाउट लॉस. ही जोडी महेंद्र आणि विकी एक टार्गेट सेट करून आलेली आहे. किती धावा केल्या जातील, जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा मानस नक्कीच असेल. एक 80 ते 90 धावा नक्कीच स्कोअर कार्डवर आणण्याचा प्रयत्न असेल या दोन्ही फलंदाजांचा आणि त्या दृष्टीनेच प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 12 धावा पूर्ण केल्या धाव फलकावर. पुढचा चेंडू यावेळी मोठा प्रहार. चेंडू जाईल सीमा पार आणि धावा मिळतील. आणि नक्कीच त्या 4 धावा किनवली संघाच्या खात्यात जमा झाल्या आणि धावफलक अगदी वेगाने पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावा. 16 विदाउट लॉस. एक आणि आणखी एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो, कारण एक वाईड चेंडू पडला गेला होता आणि एक चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातला आणि आतापर्यंत 16 धावांवर मजर मारलेली आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर वाईड +1, त्यानंतर 4 1 4 अशा तब्बल 16 धावा पहिल्या षटकावर आतापर्यंत आलेल्या आहेत आणि अजूनही काही चेंडूंचा खेळ शेष आहे. आणि नक्कीच आमचे पंच हेमंतजी तावडे सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. यावेळी योगेश या षटकातला अंतिम चेंडू टाकण्यास सज्ज आहे. आपल्या गोलंदाजी मार्कवरून रनअप सुरू केलेला आहे. यावेळी मात्र चेंडू पॉइंटच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र यश मिळालं नाही. मात्र एक निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडून सांगता होते या षटकाची. पहिलं षटक संपलं. धाव संख्या आहे बिन बाद 16. श्याम 11 किनवली डीजे. पहिलं षटक संपलं. 16 धावा धाव फलकावर लागल्या. दुसरं षटक घेऊन कोण येतोय? गोलंदाज रवी. कारण कमबॅक करावं लागेल वाशाळा संघाला, कारण पहिलं षटक 16 धावांसाठी आलेलं आहे. एक महागडं षटक ठरलेलं आहे ज्यामध्ये 3 चौकार, एक चौकार होता ते 4 धावा धावून आलेल्या आहेत. मात्र त्या 4 धावा होत्या एक वाईडच्या रूपाने आलेला आहे आणि एक सिंगल आणि 2 सिंगल अशा 16 धावा त्या खात्यात जमा झाल्यात किन्नवली संघाच्या. यावेळी रवी येतोय. गोलंदाजी मार्कवर चेंज, फलंदाजी मार्कवर चेंज आणि अंपायरिंग मध्ये देखील चेंज. एसके मात्र यावेळी स्क्वेअर अंपायर आहेत. यस रवी पहिला चेंडू टाकेल दुसऱ्या षटकातला. पॉवर प्लेचं दुसरं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्ले. हो यावेळी मात्र सुरेख फटका खेळून काढला ऑफ साईडच्या दिशेला आणि सर्कलमध्ये फील्ड केला गेला चेंडू आणि एक धाव मात्र दरम्यान पुढे केली दोन्ही फलंदाजांनी आणि एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. धाव संख्या जाऊन पोहोचते 17 धावा. पुढचा चेंडू रवीचा महेंद्रसाठी. हो 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 यावेळी सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल भरधाव वेगानं सीमा पार चौकार. सुरेख फटका 4 धावा डीजे. आणि
आणि 4 धावांनी धावफलका अगदी वेगाने पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचली 21 धावा, 21 रन्स विदाउट लॉस. कोणत्याही प्रकारचा विकेट न गमावता 21 धावांची पार्टनरशिप होती या दोन विकी आणि महेंद्र या दोन फलंदाजांमध्ये. एक छानशी पार्टनरशिप डेव्हलप होताना दिसते इथे. आणि आता मात्र स्ट्राईक महेंद्रकडे आहेच. मागच्या चेंडूवर एक सुरेख फटका, एक चौकार वसूल केला. पुन्हा एकदा यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू जाईल कव्हर स्वीपरच्या दिशेला, सर्कलच्या बाहेर फील्ड केला जातोय. एकच धाव इथे मिळेल. क्षेत्ररक्षण देखील सुरेख इथे पाहायला मिळालं, कारण क्षेत्ररक्षणामध्ये आपण बऱ्याचशा धावा वाचवू शकतो आणि म्हणून क्षेत्ररक्षण ही एक अतिशय महत्त्वाची बाजू आहे या खेळाची. कारण गोलंदाजाने कितीतरी सुरेख गोलंदाजी केली, मात्र क्षेत्ररक्षकांनी जर चुका केल्या क्षेत्ररक्षणामध्ये तर मात्र कुठेतरी त्याचा परिणाम सामन्याच्या रिझल्टवर दिसत असतो. रवी पुन्हा एकदा या षटकामध्ये विकीसाठी यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो फसला. एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं रवीला. कारण 8 षटकांचा हा सामना आहे मित्रांनो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे इथे. एक षटक मात्र बॅटिंग पॉवर प्लेचं आहे, ते मात्र डिसाईड करेल बॅटिंग करणारी टीम केव्हा घ्यायचा. उर्वरित 6 षटकांमध्ये येस पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील होतं, पण अंपायर अजित फर्डे नक्कीच सुरेख अंपायरिंग होतं इथे. कारण ज्यांच्याकडे अशा कित्येक मॅचेस खेळण्याचा अनुभव आहे ते अजित फर्डे. यावेळी मात्र एक अचूक निर्णय, कारण अपील झालं मात्र ते अपील धुडकावून लावलं आणि आणखी एक डॉट चेंडू टाकण्यात यश मिळालं होतं. एक धाव मिळाली होती, सॉरी. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न फसला. चेंडू जातो मिड ऑनच्या दिशेला. चेंडू फील्ड केला जाईल, मात्र तोपर्यंत एक धाव दोघांनी पूर्ण केली आणि एक धावेनं धावफलक पुढे सरकतं आणि या बरोबरच षटक क्रमांक 2 देखील समाप्त होत आहे आणि 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा, 24 12च्या सरासरीनं. नक्कीच या षटकामध्ये छान गोलंदाजी झाली, कारण 8च धावा फक्त खर्च केल्या गेल्या. मात्र पहिल्या षटकामध्ये 16 धावा तब्बल खर्च केल्या गेल्या होत्या आणि थोडासा कम्पेन्सेट करण्याचा प्रयत्न केला रवीनं या षटकामध्ये. नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या P1च्या दोनही षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांनंतर धावसंख्या धावफलकावर दिसते आहे 24 धावा, 24 रन्स. येस, यावेळी तिसरं षटक घेऊन येतो गौरव वाशाळा संघाकडून. सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा नक्कीच शहापूरचं एक टोक आहे, शहापूर तालुक्याचं. ज्यावेळी गोलंदाज गौरव आपल्या संघासाठी तिसरं षटक, वैयक्तिक पहिलं षटक. हो, यावेळी मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून जातोय आणि वाईटचा निर्णय येतोय अंपायर SK यांच्याकडून. एक अतिरिक्त धाव मिळेल किन्नवली संघाला. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते 25 धावा, 25 रन्स विदाउट लॉस. यावेळी मात्र स्ट्राईकचा भार सांभाळतोय महेंद्र भालेराव. हो, यावेळी सुरेख फटका. चेंडू जाईल बॅकवर्ड थर्ड मॅनच्या दिशेला. 4 धावा.
यावेळी एक छानसा फटका होता आणि 4 धावा वसूल केल्या त्या चेंडूवर गौरवच्या. पुन्हा एकदा महेंद्र भालेराव एक तंत्रशुद्ध फलंदाजी, पॉवर प्ले मधला एक धडाकेबाज फलंदाज आहे. मात्र यावेळी पॉवर प्लेच्या ओव्हर संपलेल्या आहेत तरी देखील सुरेख फटकेबाजी. ओ हो हो हो, यावेळी मात्र चेंडू अगदी बॅटच्या जवळून ट्रॅव्हल झाला. नक्कीच हा चेंडू डॉट बॉल आहे. कीपरच्या हातात जर चेंडू कीपरनं कलेक्ट केला तर त्यानंतर रनआउटचं कोणताही प्रयत्न करू नका प्लीज, आणि तो बाद दिला जाणार नाही. येस, पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा दिशा दिली, कव्हरच्या दिशेतून चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, 1 धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल दोनही फलंदाजांना. मात्र या एका धावेनं धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा, 30 रन्स विदाउट लॉस. तिसरं षटक सुरू आहे. सुरेख भागीदारी पाहायला मिळते या दोन फलंदाजांमध्ये, विकी आणि महेंद्र. गौरव पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. ओहो, यावेळी पुन्हा एकदा चेंडू जाईल, सरळ रेषेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात, 1 धाव मिळेल आणि एकच धावेवर समाधान मानव लागतो त्या दोन्ही फलंदाजांना आणि या एका धावेनं धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा, 31 रन्स विदाउट लॉस. किन्नौली संघ एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं मार्गक्रमण करतो आहे. यावेळी मात्र इनसाइड एज घेऊन चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेला, स्लिप लेग स्लिप मध्ये. इथे मात्र काहीतरी ड्रामा घडतोय मित्रांनो. अचूक फेकी झाली नाही. अचूक फेकी किती महत्वाची याचं एक मूर्तिमंत उदाहरण आम्हाला इथे पाहायला मिळालं. कारण जर तो चेंडू अचूक फेकला गेला असता तर कदाचित ते धावच नव्हती मिळत. मात्र ती धाव मिळाली कारण ओव्हरथ्रो झाला आणि 1 धाव मिळाली आणि या एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते 32 धावा. यावेळी मात्र कुठेतरी स्लो डाऊन झालेला आहे खेळ, कारण 1-1, 2-2 धावांवर भर दिला जातोय. कारण मोठा फटका येत नसेल तर मात्र 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0 हे सूत्र मात्र डोक्यात ठेवावं लागतं. स्ट्राईक रोटेशन करावी लागते आणि ती स्ट्राईक सुरेख पद्धतीनं रोटेट केली जाते या दोन्ही फलंदाजांकडून. हो 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 हो, पुढे सरसावत चेंडूला दिशा दिली, चेंडू जाईल सीमा पार, चेंडू फरार, धावा मिळतील 6. बिगी सिक्सर.
नक्कीच शिवाजी कुठेतरी आपली दिशा भरकटतो आहे. या क्रिकेटमध्ये लाईन अँड लेंथला खूप महत्त्व आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. जर तसं झालं तर आपण एक चांगले गोलंदाज होऊ शकतात. पुढचा चेंडू, हो 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 हो, पुन्हा एकदा चेंडू जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेला, फाईन लेगच्या दिशेला, सॉरी. आणि पुन्हा एकदा तोच गोलंदाज, तीच दिशा, तोच फलंदाज, रिझल्टही तोच. 4 धावा आणि या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या जाऊन पोहोचते 50 धावा. संघाचं अर्धशतक धावफलकावर लागलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स श्याम 11, आपण 50 धावांवर मजल मारलेले. अगदी 4थं षटक सुरू आहे मित्रांनो. आणि या षटकातले केवळ 3 चेंडू झाले, 3 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच एक मोठी धावसंख्येच्या दिशेनं मार्गक्रमण सुरू आहे. यावेळी मात्र वाशाळा संघ एका नवीन मैदानावर खेळतो आहे, नवीन संघासोबत खेळतो आहे. नक्कीच कुठेतरी स्ट्रॅटेजी करावी लागेल, एक नियोजन करावं लागेल. कारण 8 षटकांचा सामना आहे मित्रांनो. खूप मोठी इनिंग आहे. हो हो हो, यावेळी मात्र पुन्हा एकदा इनसाइड एज घेऊन चेंडू जातो थर्ड मॅन झोन मध्ये. किती धावा मिळतील तर 4 धावा मिळतील. पुन्हा एकदा कन्झिक्युटिव्ह फोर्स, मला 3 सलग चौकार. विकीच्या बॅट मधून सुरेख फलंदाजी करतोय विकी आणि महेंद्र भालेराव. आणि जी पार्टनरशिप आम्हाला पाहायला मिळते इथे, तब्बल 54 धावांची पार्टनरशिप. अजूनही 4 षटकं पूर्ण झालेली नाहीत. मला वाटतं 22 चेंडू तर 54 धावांची पार्टनरशिप झाली आहे. हो हो हो, पुन्हा एकदा तोच रिझल्ट. चेंडू जाईल का सीमा पार? येस इट इज. चेंडू जातो सीमा पार. धावा मिळतील 4. नक्कीच शिवाजी, मला वाटलं होतं एक स्विंग गोलंदाज आहे, कुठेतरी धावांवर ब्रेक बसेल, पण धावा याप्रमाणे जणू काही एक्सेलरेटरवर पाय दिलाय तो. विकी आणि महेंद्रनं अगदी खोऱ्यानं धावा वसूल करतात. तब्बल 4 चौकार आले सलगच्या 4 चेंडूंवर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कारण मित्रांनो, आपण ज्या 2008ला जेव्हा IPL लॉन्च झालं आणि 20 षटकांचे सामने आम्ही पाहू लागलो, हे त्यामध्ये आम्ही बऱ्याचदा अनुभवलं की मोमेंटम काय असतो. मग लाईफ असेल किंवा तुमचं काम असेल किंवा हे गेम असेल, यामध्ये मोमेंटम महत्वाचा. तो मोमेंटम मिळालाय श्याम 11 किनवलीला. हो हो, यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत जातोय. शतकशक चेंडू खाली येतोय आणि पहिला ब्रेक थ्रू देतोय तो शिवाजी. विकी बॅक टू द पॅव्हिलियन. मित्रांनो, आपण पाहतोय जेव्हा जेव्हा एखाद्या गोलंदाजावर प्रहार केला जातोय, त्याच षटकामध्ये विकेट मिळण्याचे देखील चान्सेस असतात. आणि ते विकेट दिला शिवाजीनं. येस डीजे. नक्कीच बाळा येतोय विकीची जागा घेण्यासाठी. यावेळी मात्र बाळा येईल. ड्रिंक्स ब्रेक देखील येतोय आणि दरम्यान ते षटक क्रमांक 4 देखील समाप्त झालं आणि धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 58 धावा. 58 रन्स. 24 चेंडू, 58 धावा आणि 1 गडी बाद. सुरेख कामगिरी राहिलेली आतापर्यंत मी म्हणेल श्याम 11 किनवली संघाची. मात्र जरी एक विकेट मिळाला असेल तरी श्याम 11 संघाची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. नक्कीच एका नौका संघ या विभागात जरी आला असेल तरी मात्र अनुभव नक्कीच गाठीशी आहे त्या वाशाळा संघाच्या. आणि तो अनुभव इथे पणाला लावावा लागेल. कुठेतरी धावांवर ब्रेक लावावा लागेल. धावा रोखाव्या लागतील तरच आपण या सामन्यामध्ये येऊ शकतात. कारण एकदा का स्कोअर 100च्या पार गेला तर या मैदानावर तो स्कोअर पार करणं, चेस करणं कदाचित कठीण जाऊ शकतं. मात्र यासाठी प्लॅनिंग करावं लागेल. यावेळी 5वं षटक घेऊन येईल वाशाळा संघाकडून गोलंदाज सागर. नक्कीच आम्ही असं नेहमी सांगत असतो की एकदा का स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे नियम आपल्या डोक्यात आले की ती स्पर्धा खेळणं अजिबात कठीण जात नसतं. कारण फक्त खेळणं गरजेचं नाही, फक्त जिंकणं गरजेचं नाही किंवा
हरणंही गरजेचं नाही, तो खेळ समजून खेळणं गरजेचं आहे. ते नियम लक्षात घेऊन खेळलं पाहिजे. तुम्हाला अजिबात कुठेही कोणतं प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही. यावेळी बाळा स्ट्राईकचा भार सांभाळेल पहिल्यांदाच आणि त्याचं कारण आहे विकीचं विकेट. 30 धावांवर वैयक्तिक बाद झाला विकी. एक सुरेख आणि छान सुरुवात करून दिली आपल्या संघाला. एक 58 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी ते पाहायला मिळाली. छोट्या छोट्या पार्टनरशिप होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि या छोट्या छोट्या पार्टनरशिप जेव्हा तुम्ही बिल्डअप करतात तेव्हा नक्कीच तुम्ही एका मोठ्या टार्गेटकडे आगेकूच करत असतात किंवा एक मार्गक्रमण करत असतात. आणि तो प्रवास होतोय किनवली संघाचा. बाळा महेंद्रचा छोटा भाऊ. यावेळी मात्र 2 भाऊ या मैदानावर या सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतील आणि गोलंदाजी मार्कवर सागर. हो हो हो, यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल कव्हरच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकच धाव मिळेल. इथे सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि तितका छान थ्रो देखील पाहायला मिळाला. नक्कीच या व्यासपीठावर आमचे मित्र चव्हाण कॉलेजचे मित्र आहेत. नक्कीच एक चांगले आर्टिस्ट देखील आहेत. आपलं शुभ आगमन स्वागत आहे. यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली. चेंडू येतो लॉंग ऑफच्या दिशेला. चेंडू कलेक्ट केला जाईल तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील का? मात्र एकच धावेवर पुन्हा एकदा समाधान मानलं जातं आणि एक कारण आहे विकीचा आत्ताच विकेट गेलेले आहे आणि थोडा सेन्सिबल क्रिकेट खेळायला लागेल. थोडा संयम दाखवला जातोय. एक धावेवर भर दिला जातोय आणि एक धावेनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 60 धावा, 60 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. हो 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 हो, यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका होऊ शकला असता. मात्र एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं त्या सागरला. कारण लिमिटेड ओव्हर्स गेम मध्ये निर्धाव चेंडू देखील एक विकेट समान असतो. सागर नक्कीच कमबॅक करतोय आपल्या संघाचं. हो हो, यावेळी मात्र जोरदार अपील. येस इट इज यू मिस आय हिट युअर लेग. LBW लेग बिफोर रिव्ह्यू घेतला जातोय. प्लीज प्रवीणजी. अँड डिसिजन ऑन पेंडिंग. And decision is out. Yes. यावेळी मात्र विकेट मिळते ती वाशाळा संघाला. सागर विकेट मिळवून देतोय. एक 58 धावांची एक छान पार्टनरशिप झाली होती. त्यानंतर मात्र आता विकेट जाताना दिसते. दुसरा गडी देखील बाद झाला. 60 धावांवर 2 गडी बाद. यावेळी सागर काहीतरी करेल, काहीतरी जादुई गोलंदाजी करेल. कारण करावंच लागेल वाशाळा संघाला. आणि नवीन फलंदाज मैदानावर येतोय रोहित. यावेळी संयम दाखवावा लागेल कारण 5वं षटक सुरू आहे मित्रांनो. आणि या 5व्या षटक त्या 5व्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शेष झाला आहे. मला वाटतं अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. पाहून खेळावं लागेल रोहितला. हो, फुल टॉस. यावेळी चेंडू जाईल काऊ कॉर्नर झोन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक तिथे आहेत. मिसफील्ड होईल का? येस इट इज. दिस इज CPL 4 DJ. 4 धावा मिळाल्या त्या किन्नवली संघाला आणि या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या जाऊन पोहोचते 64 रन्स, लॉस ऑफ 2 इम्पॉर्टंट विकेट्स. बाळा अँड विकी. आणि नक्कीच रोहितनं पहिलाच चेंडू फेस केला आणि पहिल्याच चेंडूला सीमा पार धाडलं आणि जास्त मदत केली त्या क्षेत्ररक्षकांनी. हो, पुन्हा एकदा चेंडूवर प्रहार. चेंडू जाईल लॉंग
ऑफच्या क्षेत्रामध्ये, मात्र तिथे सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकच धाव मिळाली या चेंडूवर. मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती आहे 65 रन्स आणि या बरोबरच हे 5वं षटक देखील संपतं आणि 5 षटकांनंतर 65 धावांवर 2 गडी बाद श्याम 11 किन्नवली. आतापर्यंतचा प्रवास, अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, अजून 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 100 गाठतील का, तिथपर्यंत प्रवास जाईल का, पुढच्या 3 ओव्हर्स आम्हाला सांगतील. तोपर्यंत ऐकूया एक छानसं संगीत डीजे. 6वं षटक घेऊन येतोय प्रवीण रवी सॉरी, आणि आपलं वैयक्तिक दुसरं आणि सामन्यातलं 6वं षटक घेऊन येतोय रवी, की ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं. 8च धावा खर्च केल्या होत्या, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, मात्र रवीकडे जबाबदारी होती. 8 धावा खर्च केल्या. आता दुसरं षटक घेऊन येतोय स्वतःचं, मात्र सामन्यातलं 6वं षटक फेस करेल रोहित. हो, यावेळी मात्र काय परिणाम, डाऊन द लेग, पंचांचा इशारा येतोय. डाऊन द लेग, वाईट चेंडू आणि वाईटच्या रूपाने 1 धाव मिळेल. ती किन्नवली संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 66 धावा, 66 रन्स. नक्कीच मागचं षटक सुरेख पडलं. 7 धावा मिळाल्या होत्या, गडी बाद करण्यात यश देखील मिळालं होतं. यावेळी मात्र मोठा फटका, चेंडू येतोय कव्हर स्वीपरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील दरम्यान पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. सुरेख धावगती आणि या चेंडूवर धाव मिळाल्या 2 आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 68 धावा, 68 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. रवी टू रोहित. यावेळी चेंडू 1 बाउन्स येईल का, वेट केला जातोय क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या गेल्या. मित्रांनो, क्रिकेट बघा, या चेंडूवर जर झेल घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित झेल झाला असता की नाही याही शंका होती या क्षेत्ररक्षकाच्या मनात, आणि म्हणून चेंडूला येऊ दिलं. क्रिकेटमध्ये चेंडूला तुमच्यापर्यंत येऊ देऊ नका, कारण तोपर्यंत फलंदाज 1 धाव घेऊन मोकळे होतात. मग चेंडूवर धावून जा. चेंडूवर धावून गेला तर फलंदाजांवर एक दडपण येतं आणि फलंदाज दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत नाहीत. यावेळी मात्र लेझी अटेम्प्ट पाहायला मिळाला. हो, यावेळी पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने केलेला चेंडू जाईल विकेट विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव पूर्ण केली. थोडासा फंबल झाला, मात्र तो फंबल आणखी 1 धावेमध्ये कन्वर्ट झाला आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील दोन्ही फलंदाजांकडून. पुन्हा एकदा आणि धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 72 रन्स, 72 धावा. रवी थोडासा कॉम्पेन्सेट करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र 2-2 धावा रिलीज होतात आतापर्यंत. हो, ही यावेळी मात्र वाईट चेंडू पडतोय, डाऊन द लेग जातोय. आणखी एक वाईट. ज्या पहिला चेंडू ज्या पद्धतीने होता तोच हा चेंडू देखील आहे. 1 धाव मिळेल अतिरिक्तच्या रूपानं. धावसंख्या जाऊन पोहोचते 73 रन, 73 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. एक मोठी धावसंख्या दिसते इथून पुढे, कारण किन्नवली संघ सुरेख कामगिरी करतोय. यावेळी मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता, पॉइंटच्या दिशेला मात्र असफल प्रयत्न झाला. बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता आणि एक निर्धाव चेंडू टाकला. कमबॅक केलं रवीनं या षटकामध्ये. लिमिटेड ओव्हर्स गेम मध्ये प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न असतो फलंदाजाचा. हो 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 हो, यावेळी काय झालं, काय बिघडलं. एक गडी बाद होतोय. रोहितला जावं लागेल, माघारी परतावं लागेल आणि तिसरा गडी बाद होतोय ते किन्नवली संघाचा. आणि त्याची जागा घ्यायला नवीन फलंदाज देखील येईल लवकरच मैदानावर. तेजस रोहितला रिप्लेस करेल तेजस. आता मात्र सलामीचा फलंदाज महेंद्र. हिट विकेट आहे मित्रांनो. नक्कीच चेंडू बॅक फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅलन्स. आम्ही नेहमी सांगतो मित्रांनो, बॅलन्स किती महत्वाचा. मग जीवन असो, बँक असो, नाहीतर खेळ असो, बॅलन्स अतिशय महत्वाचा. आणि तो बॅलन्स इथे कुठेतरी गेला रोहितचा आणि हिट विकेटच्या द्वारे तो बाद होतो इथे.
सेल्फ विकेट होती. गोलंदाजाचं फक्त यश आहे की गोलंदाजाने अचूक टप्प्यावर चेंडू टाकून त्याला बॅक फुटवर घेण्याचा प्रयत्न केला. नक्कीच त्याचं यश आहे. आणि यावेळी हिट विकेट झाला तो रोहित तेजस येतोय नवीन गोलंदाज फलंदाज श्याम 11 किनवलीकडून. नक्कीच श्याम 11 किनवलीनं पुढच्या महिन्यामध्ये मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ती प्रीमियर लीग 6 तारखेला सुरू होणार आहे. आणि 6 तारखेपासून किन्नौली प्रीमियर लीग देखील आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंडरआर्मच्या मॅचेस होणार आहेत. इथे मात्र एक गाव एक संघ हा एकच गट असेल आणि सामने यूट्यूब लाईव्ह असतील. पुढचा चेंडू रवीचा. तेजस पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता. या बरोबरच हे षटक संपतं. आमचे पंच अजित फर्डे यांचा सिग्नल येतोय. हिअर एंड्स द ओव्हर नंबर 6 अँड स्कोर मूव्स ऑन 73 लॉस ऑफ 3 विकेट्स श्याम 11 किन्नौली. नक्कीच 2 षटकांचा सामना शिल्लक आणि यावेळी मात्र बॅटिंग पॉवर प्ले घोषित केला जातोय आमचे पंच SK आरज यांच्याकडून. एक बॅटिंग पॉवर प्ले आहे. P2चं एक षटक, फक्त एक षटक असेल P2चं, पॉवर प्ले 2चं. आणि यावेळी फील्ड रेस्ट्रिक्शन येईल आणि फील्ड रेस्ट्रिक्शनचा किती फायदा उठवतील, कारण मला नक्कीच वाटतं हा फायदा उठवला जाईल. कारण महेंद्र भालेराव सलामीचा फलंदाज आता मात्र स्ट्राईकचा भार सांभाळेल. नक्कीच एक अनुभव गाठीशी आहे महेंद्र भालेरावच्या. मग ते अंडरआर्म असो 73 धावा, मग अंडरआर्म क्रिकेट असो अथवा ओव्हरआर्म, महेंद्र भालेरावला नेहमीच चांगली कामगिरी करताना पाहिलेलं आहे. हे ऑलराऊंडर खेळाडू आहे या श्याम 11चा. गोलंदाजीत देखील तितकीच धारदार गोलंदाजी आहे महेंद्र भालेरावची. यावेळी गोलंदाजी मार्कवर बदल दिसेल, अंपायरिंगच्या मार्कवर बदल दिसेल आणि फलंदाजी मार्कवर देखील आम्हाला बदल दिसेल. तर महेंद्र भालेराव यावेळी मात्र स्ट्राईकचा भार सांभाळेल. SK आरज आमचे ऑन फील्ड प्लेयर अंपायर्स आणि आता स्क्वेअर अंपायर दिसतील अजित फर्डे. आणि नक्कीच किन्नौलीचे समर्थक या मैदानावर येत आहेत. आमचे मित्र राहुल चव्हाण यावेळी मात्र व्यासपीठाच्या दिशेनं सहर्ष स्वागत असेल. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. यावेळी गोलंदाज योगेश वैयक्तिक दुसऱ्या सामन्यातलं 7वं षटक. हो पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ विसावतो आहे यष्टीरक्षकाच्या हातात. एंड बिग विकेट, बडी मछली जाल में डीजे. आम्ही किन्नौली संघाकडून साथ द्यावी लागेल तेजसला, कारण आता दोन्ही नवीन फलंदाज क्रीजवर आहेत. क्रिकेट पाहत असताना मित्रांनो आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे, जेव्हा पार्टनरशिप तुटते तेव्हा जेव्हा नवीन 2 फलंदाज मैदानावर येतात तेव्हा तो गोलंदाज नक्कीच त्याला एक ॲडव्हान्टेज असतो, कारण कोणताही चेंडू फेस केला नाही. तेजसनं फक्त एक चेंडू फेस केलाय, तो डॉट चेंडू फेस केलाय. आणि यावेळी मात्र सॅमी येतोय फलंदाज, स्ट्राईकचा भार सांभाळतोय. हो पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. झेल सुटला की काय अशी रिॲक्शन मला क्षेत्ररक्षक नक्कीच यष्टीरक्षकाची वाटत होती. मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, एक चोरटी धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि एका धावेनं धावफलक पुढे सरकतं. 74 धावा. मित्रांनो स्कोअर कार्ड हा क्रिकेट काय बघा, पहिल्या 4 षटकामध्ये तब्बल 58 धावा पूर्ण केल्या गेल्या होत्या. त्यानंतरची ही 3रं षटक मला वाटतं सुरेख पद्धतीने हाताळलं गेलं आणि धावांवर ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. सागरनं प्रयत्न केला, त्यानंतर रवीनं प्रयत्न केला आणि आता मात्र योगेश त्याच पद्धतीनं प्रयत्न करेल यात शंका नाही. कारण वाशाळा संघाला जर कमबॅक करायचं असेल या सामन्यामध्ये तर धावांवर ब्रेक लावावं लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील आणि काही अंशी या आत्ता सुरू असलेल्या मागच्या 3 षटकांमध्ये तो प्रयत्न सफल ठरताना दिसतोय वाशाळा संघाचा. यावेळी पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी मार्कवर आणि आता मला वाटतं सामना करेल तेजस. 74 धावा. किंवा मागच्या 3 षटकात 16 धावा कन्सिडर केल्या गेल्यात आतापर्यंत. सुरेख. हो यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इनसाइड एज आणि आणखी एक गडी गमावतोय तो श्याम 11 किन्नौली संघ. कुठेतरी मोमेंटम मिळाला होता, तो मोमेंटम गमावतोय किन्नौली संघ, कारण 2 फलंदाज विकी आणि महेंद्र यांच्या 58 धावांच्या भागीदारीनंतर आता मात्र हे 3रं षटक सुरू आहे
आणि या तिसऱ्या षटकामध्ये देखील धावा कमी येताना दिसत आहेत आणि नवीन फलंदाज येतोय विनोद. आता मात्र सॅमी आणि विनोद दोनही नवीन फलंदाज. वाशाळा संघ कमबॅक करतो. नक्कीच अ स्माइल लिट अप ऑन देअर फेस. वाय नॉट, बिकॉज दे आर डुईंग बेस्ट. कारण एक हास्य उमटलं चेहऱ्यावर, कारण ती कामगिरी होताना दिसते. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये तो मोमेंटम मिळाला नव्हता, मात्र आता मात्र मोमेंटम आहे. एक 90 धावांच्या आत रोखण्याचा जो मानस आहे तो कदाचित इथे सक्सेस होईल का वाशाळा संघाचा. लेट सी व्हॉट एव्हर नेक्स्ट. पुढचा चेंडू. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर मिळाला. चेंडूला दिशा दिली. चेंडू जाईल लॉंग ऑफ रिजनच्या बाहेर जाईल का. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या सीमारेषेवर आणि फेकी देखील तितकी छान होती, कव्हर केल्या गेल्या. दरम्यान 2 धावा मात्र मिळाल्या त्या श्याम 11ला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 76 धावा, 76 रन्स. नक्कीच हे उर्वरित चेंडू खेळून काढायला लागतील सॅम आणि विनोदला. एक आव्हानजनक धावसंख्या उभी करायची असेल तर. पुढचा चेंडू सुरेख पद्धतीने खेळला गेला. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील मला वाटतं पूर्ण होतील का. ओ येस, इट इज 2 धावा. तिथे गोलंदाजही पडला, इकडे फलंदाज देखील बॅलन्स हुकला होता, मात्र बॅलन्स राखला कोणी तर दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा पूर्ण केल्या. दरम्यान धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली 78 धावा, 78 रन्स. लॉस ऑफ नक्कीच या पुढचा सामना नडगाव आणि पळटोली या 2 संघांदरम्यान होणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार तयार राहायचे टॉस साठी. नडगाव पळटोली. पुढचा चेंडू. हो 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 हो, बरा हिट स्ट्रेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे. मिसफील्ड होते. येस, काय घडलं, काय बिघडलं आणि 4 धावा मिळतील. पंचांचा निर्णय येतोय. येस येस के आरज, व्हेरी नाईस. नक्कीच 4 धावा मिळतील त्या किनवली संघाला. आणि थोडेसे मिसफील्ड झाले मित्रांनो. आपण त्या बाउंड्री लाईनला दोष नका देऊ, दगडालाही नका देऊ. चेंडू हातात होता, नंतर मिसफील्ड झालाय. मिसफील्ड होऊन चेंडू गेलाय, तेव्हा आपले प्रयत्न कुठेतरी कमी पडले. तर स्वतःला दोष द्या. कुठेतरी कंडिशन्स आपल्या अगेन्स्ट असू शकेल, मात्र त्या कंडिशनला आपल्या फेवरमध्ये घेऊन या. आपण केलं मागच्या 3 षटकामध्ये ते काम, तीच कामगिरी चालू ठेवा. कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करा. आणि 7 षटकं संपली आणि 7 षटकांनंतर धावसंख्या होती आहे 82 धावा, 82 रन्स. लॉस ऑफ 5 विकेट्स. नक्कीच 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 82 धावा, 7 षटकं संपली, 42 चेंडू आणि 82 धावा. मात्र 5 बहुमूल्य गडी गमावले. हे निर्णायक षटक असेल, स्लॉक्सचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल. या षटकात जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा मानस असेल विनोद आणि सॅमीचा. आणि गोलंदाजी मार्कवर सागर धसाडे. यावेळी मात्र सागर, एक षटक मला वाटतं सागरनं हाताळलं होतं, सुरेख पद्धतीने हाताळलं होतं. केवळ 7 धावा आणि 1 विकेट घेतली गेली होती. त्याच कामगिरीची अपेक्षा असेल कर्णधाराला आणि म्हणूनच तर काय हातात चेंडू सोपवला गेला सागरच्या. सागरला तो विश्वासार्थ ठरवावा लागेल. यावेळी पंच अजित फर्डे ही सेड लेट्स प्ले. येस सागर यावेळी गोलंदाजी मार्कवर आणि सामना करेल सॅमी. हो, इनसाइड एज. मात्र स्लीपला फाईन लेगला चेंडू जातोय आणि क्षेत्ररक्षण होतंय तिथे. मात्र 1 धाव घेण्यापासून काही रोखू शकले नाही आणि एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या होते 83 धावा, 83 रन्स. लॉस ऑफ 5 विकेट्स. किनवली संघ मोमेंटम मिळाला होता पहिल्या 4 षटकांमध्ये, मात्र 5, 6, 7 या 3 षटकांमध्ये पुन्हा एकदा वाशाळा संघाने कमबॅक केलं. हे 8वं षटक आहे. या षटकात काय होईल. पुढचा चेंडू. हो, यावेळी चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काढलेला आहे. 1 बाउन्स होतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात येतोय. काय होईल तिथे. ओ हो, फेकी कुठेतरी कव्हर केली गेली. मात्र 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 85 धावा, 85 रन्स. एक 90 धावांपर्यंत नक्कीच मजल मारली जाईल आणि एक गुड फायटिंग टोटल असू शकते 90 धावा, कारण किनवली संघाकडे गोलंदाज देखील त्या ताकदीचे आहेत. ओहो, व्हॉट अ ब्लो आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम 6 धावा मिळतील त्या किनवली संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते
91 रन्स. एक 90 पार झालेला स्कोर. 91 रन्स 90 पार झालं. 90 पार केले किनोली संघानं. आणि यावेळी मात्र काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू आहेत. जाईल का स्कोर 100 पार? कारण आम्ही पाहिलं साई स्टार अल्यानी संघ यांनी 106 धावा आतापर्यंत पूर्ण केल्या. मात्र कालच्या साटगाव संघानं 125 धावा या स्कोर कार्डला लावल्या. सर्वोच्च धावा CPLच्या या 5व्या पर्वातल्या त्या साटगाव संघाच्या नावावर. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा मानस होता. मात्र कमबॅक करतो इथे सागर. नडगाव आणि परटोली दोन्ही संघाचे कर्णधार आपण लवकरात लवकर यायचे. नडगाव आणि परटोली या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉक्स कडे यायचे. हो हो हो, यावेळी सुरेख फटका. कव्हर स्वीपरच्या दिशेला चेंडू येतोय भरधाव वेगानं. तितकं छान आणि सुरेख क्षेत्ररक्षण. काय होईल तिथे? 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू नाही शकले. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धाव संख्या जाऊन पोहोचते 93 रन्स. हे षटक कुठेतरी महागडं ठरेल का? कारण आतापर्यंत 11 धावा कन्सिड केल्यात 5 चेंडूंवर. शेवटचा चेंडू स्लॉकचं षटक होतं. 10 धावा देखील काही नाहीयेत. मात्र पुढचा चेंडू. ओ, यावेळी मोठा फटका. झेल होईल का? झेल होईल का? येस इट इज. आणि झेल बाद होतोय. आणि शेवटचा चेंडू देखील निर्धाव पडतोय. आणि धाव संख्या होती आहे 94 धावांचं आव्हान त्या वाशाळा संघाला 8 षटकांमध्ये. येस डीजे. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच पुढचा सामना येणार आहे परटोली विपक्ष नडगाव. आणि या दोन्ही संघांनी दोन्ही कर्णधार लवकरात लवकर यायचे टॉस का बॉक्स मध्ये. तर यावेळी मात्र आम्ही सेकंड इनिंग्स मध्ये आमचे पंच हेमंतजी तावडे सर यांना पाहणार आहोतच. मात्र 94 धावांचं आव्हान असेल त्या वाशाळा संघाला. कारण आम्ही टॉसच्या वेळी ऐकलं त्या कर्णधाराकडून आमच्यासाठी एक नवीन मैदान आहे, नवीन विभाग आहे आणि शिवाय नवीन संघ आमच्या समोर असेल. आणि म्हणूनच तर काय ते आम्हाला पहिल्या सामन्यामध्ये अंदाज घ्यावा लागेल आणि गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षण लावून घ्या. श्याम 11 यूट्यूब लाईव्हचे सामने आहेत मित्रांनो. टाइम टू टाइम इथे खेळलं जाईल. आणि आपल्याला माहीतच आहे तर या CPL अध्यक्ष मेजर प्रवीण फरडे आणि पोलीस खात्यामध्ये जे काम करतात. पोलीस खात्यामध्ये आपल्याला माहिती आहे वेळेला खूप महत्त्व असतं. सदरक्षणाय खळ निघणाराय हे ब्रीद आहे त्यांचं. आणि नक्कीच या स्पर्धा वेळेवरच भरवल्या जातील आणि वेळेवरच प्रत्येक सामना होईल. उशिरा येणारा संघ कदाचित कमिटीचा निर्णय काही येऊ शकतो. आपण तो मान्य करावा लागेल. म्हणून आपण वेळेवर असणं गरजेचं आहे. वेळ पाळायची आहे कारण वेळ कोणासाठी थांबत नसते. येस श्याम 11 क्षेत्ररक्षण लावून घ्या. चिरवली आणि नडगाव संघ प्लीज लवकरात लवकर यायचं आहे टॉस साठी कारण सेकंड इनिंग सुरू होईल. नडगाव डीजे वाजू दे थोडा. डीजे
शिवाजी आणि समीर यस यस दोन्ही फलंदाजांची नावं मात्र एकाच लेटरनं सुरू होतात. शिवाजी आणि समीर. आणि गोलंदाजी मार्कवर आम्हाला कोण दिसेल तर महेंद्र भालेराव दिसेल का? कारण एक छान गोलंदाज आहे श्याम इलेव्हनचा, एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. येस इट इज महेंद्र भालेराव. पहिलं षटक घेऊन येईल. P1चं पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक येत आहे. महेंद्र भालेराव हाताळेल हे षटक आपल्या संघासाठी श्याम इलेव्हनसाठी. एक फायटिंग टोटल स्कोअर कार्डवर लावल्यानंतर आता मात्र उर्वरित काम शिल्लक आहे ते गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांचं. फलंदाजांनी त्यांचं काम केलेलं आहे. मात्र यावेळी जबाबदारी असेल ते वाशाळा संघाच्या दोन्ही फलंदाजांवर. थांबून एक संयमी खेळी करावी लागेल, कारण आम्ही मागच्या इनिंगमध्ये सांगितलं होतं हे मैदानाची आउटफिट इतकी छान आहे की आपण फक्त चेंडूला गॅपमध्ये ढकलत राहिलात तर धावा नक्कीच तुमच्यासाठी येत राहतील. आणि त्यासाठी पेशन्स दाखवावे लागतील, संयम दाखवावा लागेल. कारण असं म्हणतात परिपूर्णता हवी असेल तर सराव हवा, संयम हवा. कारण स्वतःवर नियंत्रण ठेवणारीच लोक महान कार्य करू शकतात, ही देखील गोष्ट तितकीच सत्य आहे. महेंद्र भालेराव. ओहो, यावेळी पहिला चेंडूवर प्रहार, चेंडू जातोय काऊ कॉर्नर झोनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय, आमच्या हेमंतजी तावडे यांचा निर्णय नो चेंडू. पहिलाच चेंडू नो आणि फ्री हिट. धावा किती मिळतील तर धावा एकूण मिळतील 3. प्लीज पंचांशी वाद नका घालू, दाद मागू शकता तुम्ही, पंच एक्सप्लेन करतील, आपण प्लीज मान्य करा. महेंद्र भालेराव. कारण आपण आतापर्यंत भरपूर काही मॅचेस खेळला असाल, कदाचित चुकतो तोच माणूस असो ही गोष्ट खरी आहे, कदाचित तो नियम लक्षात नसेल आला. मात्र पंचांचा निर्णय अगदी अंतिम आहे आणि पंचांचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. खेळाडू वृत्तीनं तो स्वीकारावा लागेल देखील. जिथे चुकीचं असेल तिथे नक्कीच तुम्ही दाद मागू शकतात. नडगाव संघ आणि पळटोली संघ या दोन संघांचे कर्णधार नक्कीच. पंच नोचा प्रकार काय? येस, ओव्हर स्टेप आउट. येस, कॉल केलेला नाहीये. फ्री हिट नाही मिळणार आहे प्लीज. आयोजकांची सूचना, फ्री हिट नाहीये. येस, साइड कॉल झाला नव्हता. महेंद्र भालेराव. पुढचा चेंडू. हो, यावेळी मात्र पायचीचं अपील होतं, जोरदार अपील होतं, मात्र पंचाने धुडकावून लावलेला आहे. नक्कीच इथे जीवनदान मिळतंय त्या शिवाजीला. धावफलकावर धावा लागलेल्या आहेत 3. एक मोठं आव्हान आहे 94 धावांचं. नक्कीच जर खेळपट्टीवर टिकून राहिला तर या धावा होऊ शकतील, कारण या मैदानाचं आउटफील्ड पाहिलं तर खूपच वेगवान आहे. हो, यावेळी मात्र फुलटॉस. चेंडू जाईल काऊ कॉर्नर झोनच्या दिशेला. 4 धावा मिळतील का? येस इट इज. 4 धावा मिळतील या चेंडूवर. सनसनीत खणखणीत चौकार. डीजे या चेंडूवर मात्र एक प्रहार झाला. शिवाजी. या पद्धतीचं फलंदाजी करायला लागेल. जे विकीनं काम केलं आपल्या संघासाठी तेच काम शिवाजी किंवा समीरला करावं लागेल. पुढचा चेंडू. हो, क्लीन बोल्ड. यू मिस, आय हिट. म्हटलं होतं मी, महेंद्र भालेराव एक अतिशय चांगला ऑलराऊंडर आहे आणि गोलंदाजी आणि फलंदाजी यामध्ये माहीर. डीजे पटोली संघ आणि नडगाव संघ. पटोली संघ इथे राहता 2 मिनिटाच्या अंतरावर. तुम्ही दोघांना 1-1, 2-2 कमी केल्यावर समजते तुम्हाला. थांबा, आता दोघांचा 5 षटकाचा सामना केला होतो. हॅलो. यावेळी मात्र पहिला गडी बाद होतोय. शिवाजी जातोय आणि नवीन फलंदाज येतोय गौरव.
गौरव येईल, शिवाजी जागा घेईल, कोणत्या तरी एका फलंदाजाला शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबावं लागेल मित्रांनो, तरच एवढा मोठा धावांचा डोंगर पार करू शकाल. कारण क्रिकेट आहे, इथे काहीच अशक्य नाही मित्रांनो. कारण काल पाहिलं अल्यानी संघानं जे टार्गेट दिलं होतं सेंधून संघानं अगदीच लवकरच पार केलं होतं, सॉरी चेरवली संघानं. यावेळी चेंडू आवे तर क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल सुटतोय, दिल तुटतोय प्रेक्षकांचा किन्नवरीच्या. मात्र गडी बाद व्हायला हवा होता, कारण मित्रांनो विसरावं लागेल, या चुका विसराव्या लागतात क्रिकेटमध्ये. लगेचच विसरून पुढच्या चेंडूवर फोकस करावा लागतोय. आणि नक्कीच महेंद्र भालेराव सुरेख कमबॅक. यावेळी मात्र फुलटॉस स्टिअर केला मिड विकेट झोन मधून, चेंडू जाईल 1 बाउन्स 4 रन्स. सुरेख फटका, एक मोठा फटका, कडक शॉट डीजे. यावेळी मात्र महेंद्र भालेराव एक खरपूस समाचार घेतला जातोय. आतापर्यंत 2 चौकार या षटकामध्ये आलेले आहेत. पुढचा चेंडू, ओ हो, यावेळी काय घडलं, काय बिघडलं मित्रांनो. आणखी एक गडी इथे बाद करण्यात यश मिळतं महेंद्र भालेराव अचूक टप्प्यावर. वन्स अगेन यू मिस आय हिट द सेकंड विकेट फॉर वाशाळा डीजे. यावेळी मात्र महेंद्र भालेराव कमबॅक करतो या सामन्यामध्ये. चौकारानंतर विकेट, विकेट नंतर चौकार, ही काहीशी कंडिशन पाहायला मिळाली. आता नवीन फलंदाज सागर, गोलंदाजीमध्ये एक चांगली चुणूक दाखल होती. यावेळी मात्र योगेश गायकवाड, सॉरी उबाळे, यावेळी आमच्या समोर येतोय योगेश. मला वाटतं कंपनीमध्ये काम करत असताना कंपनी टुर्नामेंटमध्ये अतिशय सुरेख कामगिरी करणारा हा योगेश. नक्कीच या किन्नौरी संघामध्ये बरेचसे आमचे कॉलेजचे फ्रेंड आहेत, त्यापैकी पांडेजी देखील होते. मात्र तो पांडेजी गेला आता इथून. चव्हाण असेल, योगेश, त्याचबरोबर महेंद्र, हे सगळेच क्लासमेट आहेत या श्याम 11 मध्ये. आणि यावेळी मात्र सागर आणि समीर, वाईट चेंडू पडतो इथे दरम्यान. सागर आणि समीर ही जोडी आता मात्र आम्ही पाहतोय मैदानावर. समीर स्ट्रायकर एंडला. फुलटॉस, चेंडूला दिशा दिली, चेंडू जाईल मिड विकेट झोन मधून, ट्रॅव्हल होईल सीमा रेषा पार, चौकार डीजे. नक्कीच योगेश उभाळेच्या या षटकामध्ये चौकार वसूल केला त्या समीरनं. थांबावं लागेल, कोणाला तरी एकाला शेवटपर्यंत थांबावं लागेल हा सामना जर जिंकायचा असेल. कारण या सामन्याचं सूत्र आहे 2 सलग सामने जिंका आणि क्वालिफाय व्हा. हो हो, यावेळी मात्र चेंडू पॉइंटच्या दिशेला टोळवला होता. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. एक चोरटी धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली. सागर आणि समीर पुन्हा एकदा यस यस असं कॉम्बिनेशन, ओपनिंग पेअरचं एस एस कॉम्बिनेशन. आता मात्र एस एस पुन्हा एकदा तिसऱ्या गड्यासाठी. धाव संख्या होती 19 धावा.
इस बार गेंद को दिशा दिए लॉन्ग ऑफ की दिशा में, वहां फील्डर है, ओ मिसफील्ड। जो गलती की थी वाशा टीम ने, वही गलती करता हुआ यह श्याम 11 टीट फॉर टैट 4 रन मिलेंगे और इस 4 रन के साथ स्कोर आगे जाएगा। स्कोर जाकर पहुंचा 23 रन 2 विकेट के नुकसान पर सह्याद्री स्पोर्ट्स क्लब वाशाड़ा। योगेश अपनी गेंदबाजी मार्ग पर योगेश उबारे, यहां तक कि पहली गेंद वाइड डालने के बाद 2 चौवे खाए। अगली गेंद इसको हल्के हाथों से खेला ऑन साइड की दिशा में, वहां खिलाड़ी मौजूद, 1 ही रन मिलेगा और 1 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ स्कोर जाकर पहुंचा 24 रन 2 विकेट के नुकसान पर। यहां तक कि कमबैक करना पड़ेगा योगेश को। बहुत ही बढ़िया इनिंग्स है, 8 ओवर्स का गेम है तो बहुत ज्यादा है 8 ओवर्स। गेम कहीं भी और कभी भी करवट बदल सकती है। योगेश अगली गेंद लेकर, इस बार अपील होता हुआ, लेकिन अंपायर हमारे हेमंतजीत तावड़े बताते हुए कि फार अवे जा रही थी गेंद, ऑफ स्टंप की बाहर से गुजर रही थी और पिच भी ऑफ स्टंप के बाहर और नॉट आउट करार दिया गया। और योगेश देखा जाए तो बहुत ही बढ़िया अपील हुआ था और क्यों ना हो, फिर से एक बार योगेश इस ओवर में, इस बार एक और अपील और इसी के साथ और 2 ओवर का खेल मुकम्मल होता हुआ और 2 ओवर्स के बाद स्कोर जाकर पहुंचे 24 रन 2 विकेट के नुकसान पर। देखा जाए तो किन्नौली टीम के भी उतने ही रन थे, 24 ही रन थे 2 ओवर्स में, लेकिन बिना किसी नुकसान के। डीजे सहकार्य करा, जास्त टीम मीटिंग नको आहे। नक्कीच या पुढचा सामना येणारे परटोली विपक्ष नडगाव आणि परटोली संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। यावेळी मात्र सागर स्ट्रायकर एंडला आहे आणि गोलंदाजी मार्कवर सॅमी। यहाँ तक कि पावर प्लेस के दोनों ओवर्स खत्म होते हुए और तीसरा ओवर लेके आए सैमी अपने टीम के लिए, अपना पहला और टीम का तीसरा ओवर। और इस बार गेंद को कनेक्ट किया, गेंद जाएगी काउ कॉर्नर जोन में, वहां 2 खिलाड़ी मौजूद, 1 रन पूरा किया, दूसरे रन का प्रयास और 2 रन भी देखते ही देखते पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। और इस 2 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ स्कोर जाकर पहुंचा 26 रन 2 विकेट के नुकसान पर वाशाड़ा टीम। यहां तक कि दोनों टीम्स जीत के लिए खेल रहे हैं। मालूम है सूत्र, 2 मैच जीतो और आगे जाओ। इस बार हल्के हाथों से खेलने का प्रयास, बहुत ही बढ़िया कमबैक सैमी का, स्लोअर 1 का इस्तेमाल करता हुआ छकाया गया बल्लेबाज सागर को। सैमी फिर से एक बार अपनी गेंदबाजी मार्क पर आते हुए और वह तैयार है सागर। और इस बार रिवर्स स्वीप का प्रयास, लेकिन 1 रन लेने से रोकेंगे क्या? नहीं रोक पाएंगे और 1 रन चुराया लेग बाइज के रूप में। और इस 1 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 27 रन 27, लॉस ऑफ 2। सैमी अगली गेंद फुल टॉस करते हुए गेंद को
दिशा देने का प्रयास किया, लेकिन यहाँ विकेट कीपर चूके, स्लिप के खिलाड़ी चूके, लेकिन दोनों बल्लेबाज नहीं चूके एक रन लेने से। और इसी एक रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 28 रन, 2 विकेट के नुकसान पर। यहाँ तक कि बहुत ही बढ़िया प्रयास शुरू है। ऐसे कहा जाता है कोशिश तो दोनों ओर से जारी है, कोशिश तो दोनों ओर से जारी है, लेकिन वक्त ही बताएगा कौन किस पर भारी है। तो ये कौन किस पर भारी होता है वो देखने को मिलेगा बची हुई 6 ओवर के बाद। और सैमी बहुत ही बढ़िया, अब तक 4 रन दे चुके हैं। हाँ, पिच गेंद को दिशा दी, थर्ड मैन की दिशा में जा रही गेंद बहुत ही तेजी के साथ रफ्तार के साथ रोका गया गेंद को। तब तक के क्या हुआ यहाँ, यस एक्सीडेंट, हियर इज एन एक्सीडेंट, येट अनदर विकेट फॉर वाशाळा। आणखी एक गडी बाद होतो इथे वाशाळा संघाचा। सागर बॅक टू दी डगआउट। यावेळी मात्र एक मोठा धक्का बसतोय वाशाळा संघाला, कारण 94 धावांचा आव्हान पार करायचं आहे आणि या 94 धावांचा पाठलाग करत असताना आम्ही अगदी पहिल्यापासून सांगत होतो खेळपट्टीवर तग धरून राहावं लागेल, थांबावं लागेल। खेळपट्टीवर थांबलात तर धावा नक्कीच येतील। मात्र इथे कुठेतरी दुसऱ्या रनाचा मोह आवरला नाही आणि नक्कीच धावबाद होतोय तो सागर, आणि त्याची जागा घ्यायला नक्कीच कोण येतो पाहूया वाशाळा संघाकडून। योगेश येईल, येस इज, आणि तोपर्यंत संधी देऊया डीजे। मात्र गोलंदाजी मार्कवर सॅमी कमाल करतोय, 4 धावा देत एक गडी बाद करण्यात यश मिळाले आतापर्यंत। 5 धावा देत सॉरी, कारण दुसऱ्या धावेला हा रनआउट झाला सॅमी। यावेळी मात्र रनअप मध्ये काहीसा प्रॉब्लेम फेस केला आणि पुन्हा एकदा जाईल आपल्या गोलंदाजी मार्ककडे आणि सामना करेल तिकडे योगेश। हो हो हो, यावेळी मात्र सुरेख फटका, चेंडू येईल लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, महेंद्र भालेराव तिथेच आहे, एकच धाव मिळेल, सुरेख क्षेत्ररक्षण आणि या एका धावेनं धावफलक पुढे सरकतं। धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा आणि याबरोबरच हे षटक क्रमांक 3 देखील समाप्त होत आहे। 3 षटकांती 10च्या सरासरीनं 30 धावा। यावेळी मात्र आस्किंग रन रेट वाढतो आहे वाशाळा संघासाठी, कारण उर्वरित 5 षटक 30 चेंडू आणि तब्बल 64 धावांची गरज आहे। 30 ला 64 आहेत आणि नक्कीच एक प्लॅनिंग करावं लागेल वाशाळा संघाला हा सामना जिंकण्यासाठी। हे मोठे फटके आले तर नक्कीच कमबॅक केलं तर हा सामना देखील जिंकू शकतात, कारण कालच्या आम्ही सामन्यात पाहिलं CSK चेरवली विपक्ष शेंद्रून असा सामना होता की त्यांनी देखील मला वाटतं 94 धावांचं आव्हान दिलं होतं आणि 7व्या षटकामध्ये तो सामना जाऊन पोहोचला आणि विजयी झाले होते ते शेंद्रून संघ। कारण यावेळी मात्र आपण संयम ठेवलात, एक खराब चेंडूंचा जर समाचार घेतला तर हा सामना आपण जिंकू शकतात वाशाळा संघ। मात्र किनवली संघाकडे एक धारदार गोलंदाजी आहे। अमर येईल आता गोलंदाजी मार्कवर, तर किनवली संघ पाहिलं तर अगदी नजदीकच्याच आपल्या घरच्या मैदानावर, कारण या मैदानावर आतापर्यंत 6 ते 7 टुर्नामेंट भरवल्या गेल्यात, अजूनही एका दुसरी टुर्नामेंट नक्कीच येईल। मात्र हे मैदान इतकं प्रसिद्ध आहे की पंचक्रोशीतील मुलं या मैदानावर प्रॅक्टिससाठी येत असतात। जय चेरोबाप्पा मंदिराला लागूनच हे मैदान। यावेळी मात्र पुढे सरसावत चेंडूला ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नाही होणार आहे। फॉलो थ्रू मध्ये सुरक्षित रक्षण अमरकडून आणि एक धाव मिळाली। या एका धावेने धावफलक पुढे सरकलं, 31 धावांवर धावफलक जाऊन पोहोचतंय। अजूनही 63 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी 29 चेंडूंमध्ये, 29 बॉल्स 63 रन्स। हाफ ट्रॅकर, यावेळी मात्र चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकच धाव मिळेल पुन्हा एकदा।
धावसंख्या जाऊन पोहोचते 32. अजूनही 64 धावांची गरज आहे 28 चेंडूंमध्ये. आक्रमण करावं लागेल मित्रांनो. अटॅक इज बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. तो अटॅक करत असताना कॅल्क्युलेटिव्ह रिस्क पण घ्यावी लागेल. यावेळी सुरेख दिशा दिली गेली आहे, मात्र क्षेत्ररक्षण तितकं सुरेख होत आहे. त्या डीप मध्ये फाईन लेगला एक धाव पूर्ण केली आणि एकच धाव मिळेल मित्रांनो इथे. आणि एक धावेनं धाव फलक पुढे सरकतं. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 33 धावा, 33 रन्स. अजूनही 61 धावांची गरज वाशाळा संघाला. अमर या षटकात 3 चेंडूवर 3 सिंगल. हो हो, यावेळी मात्र बॅकफुट लावून पंच केला. पॉइंट चेंडू जाईल डीप थोड मॅनच्या दिशेला. काय रिझल्ट येईल? धावा मिळतील 4. चेंडू फरार, चेंडू सीमा पार, चौकार डीजे. यावेळी मात्र आतापर्यंत 7 धावा कन्सिड केल्यात अमरनं. आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 37 धावांवर, 37 रन्स. पुन्हा एक छानसा फटका पाहायला लॉंग ऑफच्या दिशेला महेंद्र भालेराव. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळी मात्र काय होईल का? फेकी तितकी अचूक नाही. मला वाटतं चेंडू जिथे लॉन्च झाला, जिथे पडला तिथे थोडीशी दिशा बदलली चेंडूनं. एक फुल टॉस असा थ्रो व्हायला होता. हा डॉट थ्रो होता. मात्र कुठेतरी एक धाव मिळाली. एकूण 2 धावा मिळाल्या या चेंडूवर. धावसंख्या जाऊन पोहोचली 39 धावांवर, 39 रन्स. हे षटक क्रमांक 4 सुरू आहे मित्रांनो. 10ची सरासरी राखण्यामध्ये यश मिळतंय पुन्हा एकदा, कारण अंतिम चेंडू या षटकातला. आणि 1 धाव नक्कीच मिळेल. अंतिम चेंडूवर किती धावा मिळतील? ओ हो हो, मिसफील्ड अँड दे गेट. हाऊ मेनी रन्स? सेव्ह झाला का चेंडू? 3 धावा कमीत कमी पूर्ण केल्या गेल्या आणि पंचांचा निर्णय 3 धावा. आणि या 3 धावांबरोबर हे षटक क्रमांक 4 समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचली 42 धावा. नक्कीच ड्रिंक्स ब्रेक. आणि या ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण जाऊया डीजे.
रिव्ह्यू. हा गाडी समोर गाड्या कोणाच्या प्लीज ती गाडी बाजूला करायची. समोर स्विफ्ट गाडी आहे का? येस प्लीज ती बाजूला करायची आहे. स्विफ्ट गाडी आपली कोणाची असेल तर आपण प्लीज बाजूला पार करा, कारण काचेवर जे रिफ्लेक्शन आहे ते मैदानावर त्रासदायक ठरतंय क्षेत्ररक्षण करताना, गोलंदाजी करताना. प्लीज नक्कीच प्रकाशजी जाधव या आमच्या व्यासपीठावर विराजमान होऊन या सामन्याचा आनंद घेतात. आपलं सहर्ष स्वागत असेल आमच्या या CPLच्या व्यासपीठावर. यावेळी मात्र पुन्हा एकदा योगेश उबाळे आणि हे वैयक्तिक दुसरं आणि सामन्यातलं 5वं षटक सुरू होत आहे. हाफ वेळ पार झालेला आहे आणि हाफ वेळेला धावसंख्या आहे 42 आणि अजूनही 52 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र 10 धावा कुठेतरी एक्स्ट्रा दिसत आहेत. 24 चेंडू आणि 52 धावा. योगेश यावेळी मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. चेंडू येईल मिड ऑफच्या दिशेला. महेंद्र भालेराव मिसफिल्ड करतोय, मात्र सुरेख साथ मिळाली या क्षेत्ररक्षकाची. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू नाही शकले आणि या 2 धावांनी धावांचा फलक पुढे सरकतं. 44 धावा, 44 रन्स. आणि नक्कीच समीर सलामीचा फलंदाज अजूनही थांबलेला आहे आपल्या संघाच्या मदतीसाठी. कारण थांबावं लागेलच, कारण आम्ही आधीच म्हटलंय शेवटपर्यंत कोणाला तरी एकाला थांबावं लागेल तर कुठेतरी या सामन्यात कमबॅक होईल वाशाळा संघाचा. योगेश टू समीर. यावेळी मात्र जोरदार अपील होईल. चेंडू भरधाव वेगाने सीमा रेषेकडे जातोय. किती धावा मिळतील? नक्कीच 3 धावांचा प्रयत्न झाला, मात्र रिव्ह्यू केला तो लेग बिफोर साठी. जोरदार अपील झालं होतं. चेंडू मात्र गेला होता तो थर्ड मॅन झोन मध्ये. 3 धावा पूर्ण केल्यात, मात्र रिझल्ट काय येईल? डिसिजन ऑन पेंडिंग. आणि नक्कीच पंच हेमंतजी तावडे सर, युअर डिसिजन इज राईट, नॉट आउट. 3 धावा मिळाल्या दरम्यान आणि 47 धावा, 3 धावा मिळतील लेग बाईटच्या रूपानं, कारण पायचीतचं अपील झालं होतं. पायचीत मात्र नाही झाला. 3 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्ड मध्ये वाशाळा संघाच्या. यावेळी पुन्हा एकदा योगेश सज्ज असेल आपल्या गोलंदाजी मार्कवरून, सामना करेल. यावेळी मात्र योगेश टू योगेश. हो रिव्हर्स स्वीट. यावेळी मात्र चेंडू येतोय पॉइंटच्या दिशेला. 1 धाव पूर्ण केली आणि एकाच धावेचा प्रयत्न होईल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे पॉइंटच्या दिशेला. कारण तुमचा थोडा जरी फंबल झाला, 1 सेकंड जरी फंबल झाला तरी देखील एक अतिरिक्त धाव मिळण्याचे चान्सेस असतात. सो ॲक्युरेसी महत्त्वाची आहे क्षेत्ररक्षणामध्ये. यावेळी मात्र योगेश टू योगेश असा एक द्वंद्व रंगलं, मात्र योगेशनं खूप सुरेख पद्धतीनं रिव्हर्स स्वीप केलं आणि 1 धाव पूर्ण केली आपल्या संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते 48 धावा, 48 रन्स. यावेळी मात्र मोठा फटका. चेंडू सरळ रेषेनं जातोय. सीमा पार चौकार. सणसणीत, खणखणीत आणि दमदार चौकार. डीजे नक्कीच. यावेळी मात्र या षटकामध्ये चौकार येताना दिसतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 10 धावा आलेल्या 4 चेंडूंवर. डबल, ट्रिपल, सिंगल अँड 4
चारही नंबर पूर्ण केलेत. 1 2 3 4 अशा 10 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत योगेशच्या षटकामध्ये आणि अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. आता समीकरण जसं पुढे जाऊ तसं बदलत जाणार आहे. हे वाशाळ संघ कमबॅक करताना इथं दिसतोय. 5वं षटक मित्रांनो सुरू आहे. हो 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 यावेळी मात्र चेंडू यावेळी क्लीन बोल्ड होतोय आणि समीरला माघारी परतावं लागेल. डीजे करतोय योगेश. या षटकामध्ये 10 धावा 4 चेंडूंवर दिल्या. मात्र 5व्या चेंडूवर माघारी परतावं लागलं समीरला. यावेळी मात्र सलामीचा फलंदाज डगआउटच्या दिशेला गेल्या. मात्र त्याची जागा घेण्यासाठी योगेश भोईर. आता मात्र दोन्ही योगेश गायदरे आणि योगेश भोईर अशी पेयर आहे वाशाळ संघाची. दारोमदार आहे योगेश भोईरवर. एक धडाकेबाज फलंदाज आहे वाशाळ संघाचा. स्ट्राईकचा भार सांभाळेल योगेश भोईर. हो हो यावेळी मात्र हलक्या हाताने खेळला गेला. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं योगेशनं. यावेळी मात्र समीकरण बदलेलं. 3 षटक आणि 42 धावा असं आव्हान येतंय त्या वाशाळ संघाला. 18ची सरासरी गाठावी लागेल नक्कीच आणि 18च्या सरासरीनं सॉरी नक्कीच सहकार्य करा. नक्कीच 14ची सरासरी गाठावी लागेल मित्रांनो आपल्याला. 14 धावा प्रति ओव्हर. सहकार्य करा श्याम 11. जास्त टीम मीटिंग नको आहेत कारण आता 3 षटक शिल्लक आहेत. 3 षटकांनी 42 धावा. 14च्या सरासरीनं वाशाळ संघाला पुढे जावं लागेल. मात्र गोलंदाजी मध्ये धार दाखवावी लागेल कारण बिग हिट्स आले तर हा सामना पटकन ट्विस्ट होईल. फेस चेंज होईल. मात्र फेस कोण चेंज करेल? योगेश आणि दुसरा योगेश अशी योगेशची पेयर आहे या वेळी मैदानावर. योगेश गायदरे आणि योगेश भोईर ही जोडी एक मजबूत बांध्याचा फलंदाज आहे योगेश भोईर. दारोमदार असेल त्याच्या खांद्यावर कारण 42 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूंमध्ये. नक्कीच महेंद्र भालेराव वैयक्तिक दुसऱ्या सामन्यातलं 6वं षटक. यावेळी मात्र सुरेख फटका. चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे सॅमी. एकच धाव मिळते का? इथे मात्र मिसफिल्ड. एकच धाव. महेंद्र पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर आणि सामना करेल आता मात्र योगेश भोईर. मोठा फटका येईल का? चौकार षटकार येईल का? गरज आहे. हो हो यावेळी मात्र चेंडू स्टिअर केला मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण केली आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळी कमबॅक करतोय तो महेंद्र कारण मोठे फटके मारावेच लागतील या सामन्यात कमबॅक करायचं असेल तर वाशाळा संघाला. कारण हा सामना जिंकून विजयी सलामी घेण्याचा मानस दोन्ही संघांचा असेल. ओ दिल स्कूप दिल जीता गेंद जाएगी लॉन्ग स्टॉप की तरफ. 4 रन के लिए डीजे
नक्कीच चेंडू पुन्हा एकदा आलेला आहे मैदानावर. आणि नक्कीच सामना अगदी रोमांचक होईल यात काही शंका नाही. हो हो, यावेळी मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय पॉइंटच्या दिशेला. ओ हो 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 हो, दोनही क्षेत्ररक्षक पडतायत. चेंडू मात्र अडवला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या, 3 धावा दरम्यान पूर्ण केल्या. यावेळी मात्र तो फलंदाज स्ट्राईकला येईल. नक्कीच योगेशला लागलेला असावं. सबस्टिट्यूशन केलं जाईल. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण करत असताना थोडा पाय मुरगळला गेलेला आहे आणि योगेशला मैदानाबाहेर जावं लागतं. सबस्टिट्यूशन केलेलं आहे. योगेश उभा, एक चांगला गोलंदाज मात्र आपली कामगिरी करून गेलाय. 2 षटकं टाकून गेलेला आहे मला वाटतं योगेश. नक्कीच पुढचा चेंडू, प्रहार, चेंडूवर झेल, मला वाटतं 1 बाउन्स चेंडू जातोय. चेंडूवर धावून यावं लागेल. आणि दरम्यान आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 62 धावा. अजूनही 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. वाशाळा संघाला काही चेंडू शेष. यावेळी मात्र पुन्हा इनसाइड आउट चेंडू येईल कव्हर स्वीपरच्या दिशेला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील दरम्यान पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. आणि या बरोबरच षटक क्रमांक 6 समाप्त. आता मात्र धावा शिल्लक, आता धावा होत आहेत धावफलकावर 64. 30 धावांची गरज. 12 चेंडू आणि 30 धावा. 15ची धावगती राखावी लागेल. पॉवर प्ले घोषित केलाय. आता मात्र 2 षटकामध्ये 30 धावांची गरज आहे डीच. आणि नक्कीच शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. घाई करायचे, किनवली संघ सहकार्य करा. सॅमी येतोय गोलंदाजीवर 7वं षटक घेऊन. एकच धाव मिळते. एक मोठा फटका शोधतोय योगेश भोईर, मात्र कनेक्शन तितकं चांगलं होत नाहीये. पण आता
11 चेंडू आणि 29 धावा. जोरदार अपील झालं. मग एक निर्धाव चेंडू टाकण्यास यश मिळतोय तो सॅमीला. दहा चेंडू आणि 29 धावा. आव्हान थोडं कठीण होत चाललेलं आहे. हो हो, यावेळी मात्र एक धाव मिळाली. ते कुठेतरी ओव्हर एक्साइटमेंट होती, प्रेशर होता सॅमीवर, मात्र डिरेक्ट करू शकला नाही. एक धाव मिळाली. चेंडू याचा दरम्यान व्यासपीठावर गणेशजी कुंदे, किन्नवली ग्रामपंचायत सदस्य, नक्कीच यांचं आगमन झालं आहे. सहर्ष स्वागत असेल CPLच्या व्यासपीठावर. आपण विराजमान होऊन आपला या श्याम 11चा जो सामना आहे तो आनंद घ्यायचा आहे. नक्कीच सॅमी या षटकामध्ये फक्त 3 चेंडूंवर 2 धावा दिल्या आहेत. अजूनही 28 धावांची गरज आहे 9 चेंडूंमध्ये. ओ, यावेळी मात्र धावा मिळतील 6 धावा. चूक करतोय, झेल होऊ शकला असता मात्र झेल अंदाज आला नाही आणि चेंडू जाईल सीमा पार. षटकार येईल का तो मॅजिकल शॉट? हाच आहे का टर्निंग पॉइंट ह्या सामन्याचा? करेल का चेंज फेस योगेश भोईर? एक मजबूत बांध्याचा खेळाडू सॅमी आता मात्र थोडं दडपण फील करेल. 8 धावा 4 चेंडूंवर, 2 चेंडू शिल्लक, एकूण चेंडू शिल्लक 8 धावा गरजेच्या आहेत. तब्बल 22. 8 चेंडू आणि 22 धावा. आता मात्र हृदयाची धडधड वाढणार. आता मात्र टिकटिक वाजायला सुरुवात होणार, कारण सामना हाय व्होल्टेज होणार, रोमांचक होणार. जर योगेश भोईर याच पद्धतीने प्रहार करत राहिला तर सॅमी वन्स अगेन योगेश भोईर साठी पुढचा चेंडू. ओ, यावेळी पुन्हा एकदा चेंडू जाईल. कुठे जाईल चेंडू? फरार होईल चेंडू. सीमा पार. षटकार. बॅक टू बॅक सिक्सर्स. योगेश भोईर हे नाम नाही, ब्रँड आहे बॉस. 2 सलग षटकार आणि धाव संख्या येऊन पोहोचली. आता मात्र 16 धावांची गरज. 7 चेंडू 16 धावा. तो ब्रँड का योगेश भोईरला मागे ठेवलं होतं? धिस इज अ गेम प्लॅन. तो गेम प्लॅन होता आणि योगेश भोईरला मागे ठेवलं होतं. त्याने देखील आल्यापासून एकही चुकीचा फटका खेळला नाही. सावध खेळलं. माहित होतं की गेम आपण टर्न करू शकतोय, थांबावं लागेल पिचवर, आणि थांबला आणि योग्य वेळी आता मात्र आक्रमण करतोय आपल्या संघासाठी. बॅक टू बॅक 2 सिक्सर्स. या चेंडूवर येईल का तिसरा षटकार? बदलेल का फेस या सामन्याचा? कारण जिंकलेल्या संघाला संधी निर्माण होईल पुढे जाण्याची.
हो यावेळी मात्र चेंडू फसला फटका आणि झेल बाद होतोय. योगेशला माघारी जावं लागेल. 6 चेंडू 16 धावा असं समीकरण आलं. त्या वाशाळा संघाला निराशा केली योगेश भोईरनं. सामन्यामध्ये कमबॅक केलं होतं वाशाळा संघानं. मात्र पुढच्या क्षणाला पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा किन्नौरी संघ या सामन्यात. येस डीजे हो रवी सोनावले. नक्कीच रवी यावेळी मात्र रवीला काहीतरी करून दाखवावं लागेल. 16 धावांची गरज अंतिम षटकामध्ये. सुपर ओव्हर होईल का? 15 धावा आल्या तर सुपर ओव्हर होईल. मात्र इथे संयम दाखवावा लागेल. आणि स्ट्राईकला कोण जाईल? योगेश गायदरे. यावेळी योगेश गायदरेला स्ट्राईक द्यावी लागेल रवीला, कारण तो काहीतरी करू शकेल मला वाटतं. कारण योगेश आणि रवी हे 2 फलंदाज मागे ठेवले होते. कारण 8 षटकं म्हटली तर भरपूर मोठी इनिंग होती मित्रांनो. यावेळी बाळा येईल हे अंतिम षटक घेऊन, निर्णायक षटक घेऊन. यावेळी मात्र प्रत्येक चेंडू विचारपूर्वक टाकावा लागेल, कारण मोठा फटका परवडणार नाही आता श्याम इलेव्हनला. कारण 16 धावा आहेत. 6 चेंडू 16 धावा. क्रिकेटमध्ये काहीही होताना पाहिलं. स्विंग गोलंदाज. हो चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता, मात्र गडी बाद होतोय. योगेश गायदरे बॅक टू द पॅव्हेलियन. फटका फसला, चेंडू हवेत गेला आणि गडी बाद झाला. आता मात्र 5 चेंडू आणि 16 धावांची गरज वाशाळा संघाला. होईल का तो कमबॅक? स्विंग गोलंदाज आहे. योगेश गायदरे मात्र माघारी पडतोय आणि त्याची जागा घ्यायला नवीन फलंदाज येतोय प्रभाकर. प्रभाकर म्हणजे सूर्य जो वर तळपतो आहे. आणि या तळपत्या उन्हामध्ये हा पहिला सामना सुरू आहे. CPLच्या 4थ्या दिवसातला पहिला सामना ए ग्रुपचा. फुलटॉस दिशा दिलेली आहे. चेंडू जाईल का सीमा पार? येस इट इज सिक्सर. यासाठीच रवीला मागे ठेवलं होतं. ती कामगिरी करेल का रवी या सामन्यामध्ये? 6 धावा मिळतील. आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावा. सामना ट्विस्ट करतोय गणेशजी कुंडे सर. नक्कीच हा सामना किनवली संघ आणि वाशा संघ आता मात्र बॅलन्स अवस्थेत येतोय. 4 चेंडू आणि 10 धावा. अजून एक बिग हिट आलं तर मात्र सामना किनवली संघापासून दूर जात जाईल. मात्र कमबॅक करावं लागेल बाळाला, कारण स्विंग गोलंदाज आहे, स्लोअर आहे, मात्र तितकीच ताकद आहे मनगटांमध्ये रवीच्या. आणि सहज पार केलंय, सीमा पार धाडलं त्या चेंडूला. चेंडू बदलावा लागेल का? नक्कीच पाहिलं जातो चेंडू. हो 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 यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत जातोय. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. चेंडू 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या. 3 चेंडू 8 धावा. समीकरण बदलतंय, समीकरण बदलतंय. गेम चेंज होईल का? फेस चेंज होईल का गेमचा? महेंद्र भालेराव यावेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतील.
कारण अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावांची गरज आहे 8. CPLच्या 5व्या पर्वातली पहिली सुपर ओव्हर होईल का हे पुढचे 3 चेंडू सांगतील. हो पुन्हा एकदा चेंडू जाईल, चेंडू परार, गोइंग गॉन अँड 6 रन्स मॅक्सिमम. यावेळी मात्र सामना कलाटणी घेतोय रवी. नक्कीच गेम ऑन होताना दिसते वाशिया संघाला, कारण आता 2 चेंडू आणि 2 धावांची गरज फक्त. यावेळी डाऊन द लेग स्कोर्स आर लेवल. इथून वाशिया संघ हरणार नाही, स्कोर लेवल झालाय, झाले तर सुपर ओव्हर होऊ शकते. आणि यावेळी मात्र 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. हो एस गेम फिनिश्ड. कुठून कुठे सामना गेला वाशिया संघ. मॅनी कॉंग्रॅच्युलेशन्स रवी आणि योगेश या दोघांनी जी फलंदाजी केली. 4 षटकार तब्बल दोघांच्या बॅटवर आले आणि त्या 24 धावांनी मदत केली सामन्यामध्ये. आणि पाहता पाहता सामना निसटला किन्नौरी संघाच्या हातून आणि दोन्ही संघांनी हँडशेक करूनच बाहेर पडायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच या सामन्याचा मानकरी ठरेल नन अदर दॅन रवी सोनावळे. बॅटिंग मध्ये 18 धावा आणि गोलंदाजी मध्ये देखील 2 षटकांमध्ये पहिला षटक 8 धावांसाठी दिलं गेलं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये